शक्यतो भाजीपाला जास्त घेतो आम्ही. बर. तर त्याच्यामध्ये कारले झाले, वांगे झाले, मिरची झाली, ढोबळी मिरची झाली, फुलगोबी झाली, पत्ता गोबी झाली. बर. आणि त्याच्यावर लगेच टोमॅटो झाला, ते त्याच्यावर लगेच अजून दुसरं पीक त्याच्यावर अजून तयार करून घ्यायचं. बर. एक पीक जर टोमॅटो समाप्त झालं तर तिथं दुसरं मार्केटला काय हवं हो. ते पिकाचं नियोजन बघून तिथं ते दुसरं पीक लावायचं. बर. कारले डाऊन झाले की तिथं पण दुसरं पीक तयार करायचं. बर. पत्तागोबी आहे तिथं पण दुसरं पीक तयार करून जायचं. असं एक नियोजनबद्ध आमचे ते 8 ते 9 महिन्याचा कार्यक्रम चालू राहत होतो. बरोबर. म्हणजे तुम्ही बाजाराचा अभ्यास करताय. हो. बाजाराला काय लागतं काय लागतं त्याप्रमाणे शेतामध्ये पिकवताय. पीक होतं. आणि एकच पीक न घेता तुम्ही वेगवेगळे हो, भाजीपाला घेताय. वेगवेगळे पिकं. एक फसला तर दुसरा तुमचा प्रयोग मात्र सक्सेस होतो भाजीपाल्यामध्ये. आता हे करताना कसं करताय? आणि ज्या मार्केटला जास्त गरज आहे, समजा जे भाजीपाला जास्त खाल्ला जातो, टोमॅटो झालं, हा. वांगी झाली, कारले झालं, काकडी झालं, हे थोडं जास्त खाल्लं जातं त्या तिकडे जास्त ओढलेलं असतो आम्ही. बरोबर आहे. राईट. आता तुम्ही सगळा भाजीपाला तुम्ही सांगताय, किती प्रकारचा भाजीपाला आहे?